दिव्याचा शोध थॉमस एडिसनने लावला हे सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र याच थॉमस एडिसनचा नवा अवतार सध्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये सायन्सच्या शेवटच्या वर्षात शिकतोय. त्याचं नाव हरिश्चंद्र निषाद. उत्तर प्रदेशच्या करणपूर नावाच्या छोट्या खेडेगावात त्याचं बालपण गेलं. तिथे फक्त 2 ते 3 तास वीज असायची. नंतर सगळा अंधार. हा अंधार दूर कसा करता येईल यावर हरिश्चंद्रनं लक्ष केंद्रित केलं. त्यातूनच शोध लागला तो मोबाईलच्या टाकाऊ बॅटरीपासून दिवा बनवण्याचा. घरातले जुने रेडिओ, बॅटरी, मोबाईल बॅटरी अशा ई-वेस्टचा वापर करून त्यानं घरातच हा दिवा बनवला. या दिव्यांनी त्याचं घर प्रकाशमान झालं. याशिवाय गावातल्या मुलांनाही त्यानं मोबाईल बॅटरीपासून दिवे बनवायला शिकवलं. अख्खं गाव या दिव्यांनी उजळून गेलं. एकीकडे जुने मोबाईल आणि इतर गॅजेट मधल्या ई कचऱ्याचं करायचं काय असा प्रश्न सतावतोय. अशा वेळी या टाकाऊ ई कचऱ्यातून दिवे लावण्याचा हरिश्चंद्रचा हा प्रयोग कौतुकास्पदच आहे. त्यानं सायकलच्या जुन्या चाकापासून मोबाईल चार्जर बनवलाय. सूर्य उगवल्यानंतर पथदिवे बंद आणि मावळल्यानंतर पथदिवे सुरू करणारं लाईट सेन्सर याच हरिश्चंद्रच्या फॅक्टरीत तयार झालंय. बीएससी शिकणारा एक सामान्य मुलगा ई कचऱ्यातून वेगवेगळे प्रयोग करतोय. त्याची ही संशोधक वृत्ती वाखाणण्याजोगी आहे.